भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134वी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्तानं राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। दादर चैत्यभूमीसह नागपूरच्या दीक्षाभूमीवर अभिवादनासाठी दिवसभर भीम अनुयायांची रीघ असणार आहे। चैत्यभूमीवर अभिवादनासाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने जय्यत तयारी सुद्धा केलेली आहे। दादर परिसरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवर येणार आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आणि मनश्री पाठक। आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। आपण सुरुवातीला मनश्रीकडे जाणार आहोत। मनश्री, आपण पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। काय लोकांच्या भावना आहेत? एक उत्साहाचं वातावरण आहे त्यांच्यामध्ये। नक्कीच बाबासाहेबांची जयंती हा अनुयायांसाठी, भीम अनुयायांसाठी इतकंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, देशभरासाठी खूप मोठा दिवस आहे आणि आज अनेक भीम अनुयायी हे चैत्यभूमीवर दाखल होत आहेत। शेकडोंच्या संख्येने खरं तर गर्दी ही दादर चैत्यभूमी परिसरात लोटते। त्या दृष्टीने प्रशासनाकडून सुविधासुद्धा पुरवण्यात येतात। आपल्यासोबत सध्या यशसिद्धी सैनिक संघटना आहे आणि त्यांच्यातर्फे अनेक भीम अनुयायी आलेले आहेत। ते त्यांच्या गणवेशात या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मला सांगा की तुमची ही जी संस्था आहे, तुम्ही सगळे माजी सैनिक आहात, त्यामुळे देशासाठी सेवा अर्पण केलेली आहे। बाबासाहेबांच्या मार्गावर कसं तुम्ही चाललात आणि इथून पुढे सुद्धा बाबासाहेबांचं तुमच्या आयुष्यात कसं महत्त्व आहे, बाबासाहेबांकडून काय शिकलात तुम्ही? सर्वप्रथम नमो बुद्धाय, जय भीम। सन्माननीय यशसिद्धी माजी सैनिक संघ रजिस्टर चिपळूण रत्नागिरी मुंबई या संघटनेचे सर्व माजी सैनिक आज या ठिकाणी 14 एप्रिल 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती असल्या कारणाने या ठिकाणी सर्वजण आम्ही त्यांना मानवंदना देण्यासाठी इथे आलेलो आहोत। मात्र तुमची जी माजी सैनिक संघ आहे, तुम्ही देशासाठी सेवा यापूर्वी सुद्धा दिलेली आहे। किती वर्ष सेवेत होतात? कोणत्या बटालियनमध्ये होतात? ओके, माझं नाव राजाराम कदम। मी ॲक्च्युली इंडियन एअरफोर्समध्ये होतो। माझा ट्रेड होता ADSO एअर डिफेन्स सिस्टम ऑपरेटर आणि माझं वर्किंग होतं रडार ऑपरेटिंग आणि मी इंडियन एअरफोर्समध्ये 15 वर्ष सर्व्हिस केली। बाबासाहेबांच्या या शिकवणुकीमुळे देशाची सेवा करण्याची इच्छा तुमची झाली। कशा पद्धतीने तुम्ही या सेवेत गेलात आणि आता इथून पुढे तुमचा संघ काय करतोय? बाबासाहेबांनी सांगितलेल्या वाटेवर कसा चालतोय? बोला। ॲक्च्युली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच महार रेजिमेंटची स्थापना केलेली आहे 1 ऑक्टोबर 1941ला आणि त्याच रेजिमेंटमध्ये आम्ही सर्व महार रेजिमेंटमध्ये कोणी 20 वर्ष, 22 वर्ष, 24 वर्ष अशी सर्व्हिस करून आम्ही सेवानिवृत्त झालेलो आहोत। सध्या आम्ही 20 वर्ष आम्हाला झालेत रिटायर होऊन। आम्ही त्यानंतर एक माजी सैनिकांची आम्ही संघटना स्थापन केली, यशसिद्धी माजी सैनिक संघ, आणि त्या माध्यमातून आम्ही जसं मुलांना काही प्रशिक्षणं द्यायचे असतील, एअरफोर्स, आर्मी, नेव्ही, पोलीस या अकॅडमीज पद्धतीने त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी किंवा जशा काही विधवांच्या समस्या आहेत, म्हणजे माजी सैनिकांच्या वीरपत्नी आहेत त्यांच्या काही समस्या आहेत, माजी सैनिकांच्या काही पेन्शनबद्दलच्या समस्या आहेत, त्या सोडवण्याकरता आमची संघटना कार्यरत आहे आणि त्यासाठीच आम्ही ही संघटनेची स्थापना केलेली आहे। नक्की त्याच्यामुळे आपण बघतोय की अनुयायी हे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी तर इथे येतातच आहेत, मात्र बाबासाहेबांनी शिकवलेल्या वाटेवरती जे चाललेले आहेत ते आज बरेचसे पुढे गेलेत आणि यशसिद्धी सैनिक संघटना ही सुद्धा त्याच मार्गावरती आता पुढे जाते आहे। अगदी मनश्री, असंच आमच्या सोबत जोडल्या राहा। आता आपण जाणार आहोत चैत्यभूमीवर। तिथे आपल्या प्रतिनिधी सीमा आढे आहेत। सीमा, मोठ्या प्रमाणात आता भीम अनुयायी तिथे यायला सुरुवात झालेली आहे। कशा पद्धतीचं वातावरण आहे? किती तिथे जमलेले आहेत आणि त्याचबरोबर काही राजकीय नेते सुद्धा त्या ठिकाणी येणार आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार आहेत? नक्की श्वेता, महामानवास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी आपल्याला चैत्यभूमीवरती
मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. अगदी तशीच गर्दी आपल्याला यावर्षी सुद्धा पाहायला मिळत आहे. काल रात्रीपासून अनुयायींनी तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेलीच आहे. तर सकाळपासून आता राजकीय नेते सुद्धा या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे हे या ठिकाणी त्या दाखल झालेल्या आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी अभिवादन केलेलं आहे. थोड्या वेळात ते माध्यमांशी सुद्धा संवाद साधतील. सोबतच मोठ्या प्रमाणात इतर राजकीय नेते या ठिकाणी दाखल होणार आहेत. वर्षा गायकवाड असतील, काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, ज्योती गायकवाड, सोबतच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि इतर नेते या ठिकाणी दाखल होतील. सोबतच आपल्याला माहिती आहे की शासकीय कार्यक्रमाचं सुद्धा चैत्यभूमीवरती दरवर्षी आयोजन करण्यात येत असतं. 9:30 वाजता या ठिकाणी राज्यपाल यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. 9:20 या ठिकाणी चैत्यभूमीवरती राज्यपाल महोदयांचं या ठिकाणी आगमन होईल. सोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी दाखल होणार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर आपण बघू शकतो या ठिकाणी कार्यक्रमस्थळी कार्यक्रमाला सुरुवात होईल. तत्पूर्वी यांच्यासह इतरही नेते जे आहेत चैत्यभूमीवरती दाखल होणार आहेत. मोठ्या प्रमाणात तर अनुयायी येतच असतात. मात्र जे नेते आहेत, राजकीय नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, मोठ्या प्रमाणात आपल्याला त्यांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. महेश सावंत जे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत, या भागाचे माहीम विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार महेश सावंत, सोबतच अनिल देसाई यांच्यासह इतर राजकीय नेते चैत्यभूमीवरती येतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील. अगदी धन्यवाद सीमा दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी आणि मनश्री दिलेल्या माहितीसाठी.